सर, परवा माझ्याकडे एक विद्यार्थी आलेला होता. तो म्हणत होता की राईट फ्रॉम द स्टार्टिंग ऑनवर्ड्स माझं सगळं इंग्लिश लँग्वेजमध्ये झालंय, इंग्लिश मीडियममध्ये झालंय. तर मला इंग्लिश लँग्वेज घेणं खूप गरजेचं आहे का? काय वाटतंय सर तुम्हाला? ऍक्च्युली स्टुडंट्सनी एक गोष्ट समजून घ्यायला हवी की जे इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट आहेत हे फक्त ऍडमिशन किंवा व्हिसा रिक्वायरमेंट नाहीये. हे स्कोर्स अकॅडमिक रेझिलियन्स पण दाखवतात. जे मुलांचं हे टेस्ट स्कोर्स चांगले असतात त्यांच्याकडे स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स असतात, तर ते अकॅडमिक्समध्ये थ्राईव्ह होतात. आणि ज्यांचे इंग्लिश प्रोफिशियन्सी स्कोर कमी असतात त्यांचे ड्रॉपआउट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ओके, म्हणजे ही इंग्लिश लँग्वेज जी आहे ती फ्युचर प्रेडिक्टर असावी आणि स्टुडंटला ज्यांना आपलं प्रोफाईल स्ट्रॉंग बिल्ड करायचं असेल तर त्याच्यासाठी स्टुडंट IELTS, TOEFL, PT, DT तर त्याच्यामध्ये चांगला स्कोर घेतात आणि चांगलं प्रिपरेशन पण करतात, म्हणजे जेणेकरून त्यांना फ्युचरमध्ये ग्रुप डिस्कशन्स किंवा प्रोजेक्ट करण्यासाठी किंवा इंटरव्ह्यूज घेण्यासाठी आणि स्वतःचं प्रोफेशनली वाढवण्यासाठी ही खूप कामी येते. एक्झॅक्टली मॅम, मी पण ऍग्री करते. कारण की आजकाल फक्त USA, UK, ऑस्ट्रेलिया अशा इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज मध्ये नाही तर नॉन स्पीकिंग कंट्रीज लाईक जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स अशा जिथे लोकल लँग्वेज इंग्लिश नाहीये तिथे पण इंग्लिश मधूनच प्रोग्राम्स शिकवले जातात. अगदी बरोबर. आणि आपल्या ट्रेनिंग सेंटरला आम्ही स्टुडंट्सला स्पेशलाइज ट्रेनिंग देतो, ज्याच्यामध्ये ऑफिशियल स्टडी मटेरियल, मॉक टेस्ट आणि अनेक डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स देतो. त्याच्यामध्ये स्टुडंट्स खूप कॉन्फिडंट होतात आणि त्यांचे स्कोर्स पण चांगले येतात. राईट. प्रत्येक स्टुडंट हा वेगळा असतो आणि त्याच्यासाठी आम्ही ट्रेनिंग एक पर्सनलाइज्ड अप्रोचनी देतो. स्टडी अब्रॉड मध्ये आपण फक्त स्टुडंट्सला काउन्सिलिंग किंवा टीचिंग नाही करत, आपण त्यांचे स्टडी अब्रॉड ड्रीम्स पूर्ण करायला मदत करतो. हो, डेफिनेटली.